तर पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद आहे। विद्यार्थ्यांना त्यामुळे लोखंडी स्ट्रक्चरवरूनच चढ उतार करावा लागतंय। विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर परिसरातील हायवेवरील हा पूल आहे, काही कारणामुळे बंद आहे, त्यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे आणि त्याचा थेट परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर झालाय। शालेय विद्यार्थ्यांना ही दृश्य आपण पाहतोय, अत्यंत जीवघेणा असा हा प्रवास करावा लागतोय। जय पवार यांनी इथल्या पालकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत बातचीत केली आहे, पाहूया। मुंबईतील विक्रोळीतून एक धक्कादायक व्हिडिओ ज्याची समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोर नगरला जोडणारा पदचारी पूल हा काही काळापासून बंद असल्यामुळे काही विद्यार्थी जे आहेत ते या पुलावरनं खरं तर धोकादायक प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण सध्या त्याच पुलाजवळ आलो आहोत। आपण माझ्या पाठी पाहू शकता, हाच तो संपूर्ण पूल आहे। या पुलाकडे आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खरं तर या पुलाची तपासणी केली गेली होती आणि त्यांना आढळलं होतं की या पुलावरती जे काही लोखंड आहे संपूर्ण गंजून गेले आहे आणि या पुलाला कुठेतरी दुरुस्तीची गरज आहे आणि यामुळे खरं तर मुंबई महानगरपालिकेकडनं हा संपूर्ण ब्रिज बंद करण्यात आला। मात्र आज एकूण 6 महिने उलटून गेले आणि अजूनही मुंबई महानगरपालिकेकडनं कुठलेही यावरती काम किंवा पर्यायी मार्ग जो तो देण्यात आल्याचा पाहायला मिळतं आणि यामुळे अनेक नागरिक असेल किंवा विद्यार्थी किंवा या जवळपास असलेल्या रुग्णांना सुद्धा याच्या त्रासाला सामोरे जावं लागतं। आपण जरा संपूर्ण ब्रिज पाहिला तर त्या बाजूला आपण जर पाहिलं तर विक्रोळीतील कन्नमवार नगर आहे आणि याच कन्नमवार नगराहून थेट टागोर नगरला येणारा हा संपूर्ण पदचारी पूल आहे आणि याच्यावरतून जो आहे तो अनेक लोक प्रवास करत होते। मात्र आता हा पूल बंद असल्या कारणाने आपण यावरती प्रवास जो लोकांचा थांबला आणि लोकांना याच्यात कुठेतरी त्रासाला सामोरे जावं लागतं। एकदा माझ्या इथं बरं किस्सा पण झालाय। मी त्या साईडला मध्ये गेलो, तिकडं त्या दगडांच्या वरतून खालती उतरलो तर डायरेक्ट समोरून अशी गाडी गेली। मी घाबरलो, तरी पण मी आता काय हे नाही म्हणून मला फिरून जायला लागतं। पहिला ब्रिज 2-3 महिन्यापूर्वी चालू होता हा, पण तिथून बंद झाला म्हणून आम्हाला क्रॉस वगैरे करायला खूप त्रास व्हायचा, म्हणून न जीवाची पर्वा करता आम्ही ब्रिज म्हणजे रोड क्रॉस करायचो। प्रशासनाला एवढीच मागणी आमची, हा ब्रिज लवकर चालू करावा। आम्हाला खूप त्रास होतो घरी जायला, सकाळी तर लेट झाल्यावर सुद्धा आम्हाला पण त्रास होतो खूप। प्रचंड गैरसोय जी आहे ही झालेली आहे, कारण का हा जो ब्रिज जो आहे तो आमच्या कॉलेजच्या कनेक्टेड आहे आणि 2 मिनिटात आम्ही पोहोचू शकत होतो। पण आता असं झालंय की हा ब्रिज नसल्यामुळे आम्हाला एक तर स्टेशनला जाऊन परत रिक्षा करावी लागते, नाहीतर मग 2 बस स्टॉप जे अगोदर उतरून तिकडून पायी यावं लागतं। त्याच्यामुळे अर्धा तास वेळेचा तर प्रचंड आमचं नुकसान झालेलंच आहे आणि शिवाय पैशाचंही नुकसान होत आहे। आम्ही बऱ्याच वेळा इथे जेव्हा बस स्टॉपला उभे असतो तेव्हा बघतो अत्यंत धोकादायक स्थितीत हे विद्यार्थी क्रॉस करत असतात किंवा त्या ब्रिजवरून खाली जात असतात। आता तुम्ही बघाल तर त्या ब्रिजला तिथे पत्रे लावलेले आहेत, त्या पत्र्यावरून जेव्हा विद्यार्थी उडी मारतात तेव्हा एखाद्या कापला काय झालं तर आम्ही बघतानाच आम्हाला एवढी भीती वाटते। बरीच महिने झाले हा ब्रिज बंद करून ठेवलेला आहे, उगीच काही इथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा कोणी काही ऍक्शन घेतलेली नाही। ते बघतात सगळ्यांची गैरसोय होते, पण अजून तरी त्याने काहीही ऍक्शन घेतलेली नाही।